आंदोलकाला घरी बोलावून उपोषण सोडवण्याच्या प्रकारावर शेतकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय। संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळाला नाही आणि थेट घरी बोलावून या शेतकऱ्याचं उपोषण सोडायला लावलं। हा अत्यंत निर्लज्जपणाचा कळस असून या कृतीमुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी परभणीतील शेतकऱ्यांनी केली आहे। परभणीच्या शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। कन्नडमध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मागच्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सेठी यांना पालकमंत्र्यांनी थेट घरी बोलवून त्यांचं उपोषण तिथं सोडवलंय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काय वाटतंय किशोर भाऊ हे सगळं बघून? आम्हाला असं वाटतंय की देवेंद्र अजब तुझे सरकार, कारण एक एक मंत्री याच्यातला अतिशय नालायकपणानं वागत आहेत आणि यांनी शिरसाटांनी तर त्याचा कळसच केलेला आहे। 9 दिवसापासून उपोषणार्थी असलेले शेट्टी हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपोषण करत असताना यांना तीळ मात्र बी वेळ भेटला नाही आणि त्यांना डायरेक्ट रुग्णवाहिकेतून घरी बोलवणं म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस आहे। हे एकदम कार्यशून्य मंत्री आहेत। यांनी तात्काळ यांचा या गोष्टीवर राजीनामा घेतला पाहिजे। शेतकऱ्याची थट्टा या सरकारनं आणि यांच्या मंत्र्यांनी मांडलेली आहे। माय खायला देईना आणि बाप भीक मागू देईना। एकंदरीत सरकारनं शेतमालाचे भाव पाडून प्रचंड असंतोष असताना आसमानी संकट कोसळल्यामुळं शेतकरी प्रचंड निराशेत आहे। त्यामध्ये सरकार किंवा सरकारचे मंत्री आपापसात फक्त कमिशनसाठी झगडत आहेत, बाकी जनतेसाठी त्यांना वेळ राहिला नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। सरकार इतकं निर्लज्ज आहे आणि यांनी जी याच्या दिवाळीपूर्वी मदत देऊ म्हणून 18,500 जी घोषणा केली, तर आता अक्षरशः म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 8,500 मदत मिळालेली आहे। हे सरकार फक्त शेतकऱ्यांना भुलतापा देऊन याच्यामध्ये गंडवण्याचं काम करत आहे आणि या पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा। संजय शिरसाटांच्या या कृतीचा निषेध जो आहे तो शेतकरी करत आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।